ग्रंथाला कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. थोडं पुढे या जरा, उचला. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. प्रवचनाकरता निवडलेली ओबी, विश्वातील तत्वज्ञानाची जननी, वैश्विक श्रेष्ठ असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. त्या भगवद्गीतेचा अलंकार अर्थात ज्ञानेश्वरी. ज्या ग्रंथाला धर्मसंकीर्तन म्हणतात, भवार्णवी नाव म्हणतात, निगमवल्ली, ज्ञानदेवी, श्रेष्ठ असलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 9 आणि 9व्या अध्यायातील 287 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनाच्या निमित्ताने सांगतायत की जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याला मी जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त करतो. याकरता जीवाने अन्य कोणाची शरणागती न करता मला एकट्याला शरण यावं, असा या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. या ओवीचं चिंतन करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं उचित, योग्य, प्रासंगिक माझं कर्तव्य आहे. या ठिकाणी परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मृदंग कला व्यापक स्वरूपामध्ये समाजाला दिली, वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या चाली ज्यांनी दिल्या, असं परमपूजनीय वारकरी संप्रदायातलं मोठं व्यक्तिमत्व आदरणीय बंकट स्वामी महाराज आणि स्वामी महाराजांचे शिष्य आदरणीय परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन विठ्ठल महाराज तथा त्या काळातील थोर महापुरुषांनी ज्यांना अवघड शास्त्री अशी पदवी बहाल केली, ते आदरणीय गोटेराम बाबा तथा विठ्ठल महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी या प्रवचनाचा सुयोग हरिभक्तिपरायण सोपान गोटेराम इंडाईत बाबांचे चिरंजीव तथा अरुण इंडाईत बाबांचे चिरंजीव आहेत. आणि बाबांचा पुढचा परिवार अमोल इंडाईत, नातू श्रीकांत, प्रवीण आणि नितीन, अर्थात यांच्या सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारा आणि आपल्या सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारा या ठिकाणी येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची सशक्त आणि निरोगी परंपरा ज्या परंपरेने बहाल केली, ती परंपरा म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची परंपरा. जोग महाराजांचे शिष्य पूजनीय स्वामी महाराज आणि स्वामींचे शिष्य पूजनीय विठ्ठल बाबा. खरं म्हणजे 91-92च्या कालावधीमध्ये मला बाबांची कीर्तनं ऐकण्याचा आणि बाबांच्या कीर्तनामध्ये साथ करण्याचा योग आला. नाशिकला काळराम मंदिरामध्ये अधिक मासामध्ये बाबांची कीर्तन असायची. त्या काळामध्ये बाबांची कीर्तनामध्ये मी मृदंगही वाजवलाय
आणि बाबांच्या कीर्तनात चालीसुद्धा गायलेल्या आहेत. मला त्या काळामध्ये बाबांच्या काही आठवणी माझ्या डोळ्यापुढे येत आहेत. बाबा मला म्हटले की तुमच्यासारखी गुणी मुलं असली, गाणारी असली, वाजवणारी असली की स्वामी महाराज विशेष प्रेम करायची. हे मला बाबांनी म्हटलेलं वाक्य मला आठवत आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर अमानित्व हे जीवन आहे, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कसल्याही प्रकारचा अहंकार नाही, मानाची अपेक्षा नाही, असं साधं जीवन, साध्या जीवनामध्ये उच्च कोटीचं जीवन जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे पूजनीय विठ्ठल बाबा होते. आमच्याही मालेगाव परिसरामध्ये त्या काळात पाडळदे असेल, मालेगावात संगमेश्वर असेल, या भागामध्ये पूर्वी बाबांची कीर्तनं झाली. तसं मला वाटतं बाबांची एक कन्या सटाण्याला दिलेली, बरोबर ना? सटाणे असं आहे का? बरं 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 बरोबर. ते मी सटाण्याला कार्यक्रमाकरता गेलो होतो प्रवचनासाठी. ते आमच्या अंबासन आहिरे परिवाराकडून संबंधित आहेत ते. अच्छा 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 अच्छा. हो हो हो, तिथं मी त्यावेळेला प्रवचनाला आलो होतो. मी देखील आहिरेच आहे, अंबासनचाच आहे प्रॉपर असतो. ज्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली आणि निष्कामतेने केली, असं थोर व्यक्तिमत्व म्हणजे पूजनीय विठ्ठल बाबा. आज त्यांच्या पुण्यस्मरणाला 25 वर्ष पूर्ण होत आहे. अर्थात त्यांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आपल्या गावात प्रथमतच येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये संतांबद्दल कृतज्ञ वृत्तीने राहिलं पाहिजे. संत आपल्या जीवनामध्ये जागृती देतात. म्हणून नेहमी सांगत असतो, आत्ताच्या प्रवचनात फक्त 3 सूत्र आपल्या पुढे मांडतो आणि त्या 3 सूत्रांचं आपण चिंतन करू. पहिलं सूत्र आहे, जीवन जगत असताना एक संतांबद्दल कृतज्ञ वृत्तीने राहा. दुसरं सूत्र आहे, देवाबद्दल कृतज्ञ वृत्तीने राहा. आणि तिसरं सूत्र आहे, आपल्या जीवनामध्ये मृत्यू सतत डोळ्यापुढे ठेवा. 3 सूत्र सांगतो. जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेकांचे उपकार आहेत, त्यापैकी देवाचे उपकार आहेत. तुम्ही म्हणाल देवाने आम्हाला काय दिलं, देवाने काय दिलं, देवाने काय दिलं असं म्हणण्यापेक्षा काय नाही दिलं हा प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतो. देवाने काय काय दिले ते ऐका. देवाने देह दिला, देवाने इंद्रिय दिली, देवाने जीव दिला शरीरामध्ये, आणि जेवणही परमात्माच देतो. पहिलं सूत्र, देवाने आपल्याला देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा. देह दिला, द्यायचा म्हणून दिला नाही, तो सुंदर दिला. बाकीचे सर्व शरीर आडवे आहेत, उभा असलेलं शरीर फक्त मनुष्य देह आहे. म्हणून या देहामध्ये भगवंताने 3 प्रकारची शक्ती दिली. ज्ञातृत्व शक्ती, भोक्तृत्व शक्ती आणि कर्तृत्व शक्ती. ज्ञातृत्व शक्ती, मनुष्य जाणू शकतो, मनुष्य मानू शकतो आणि मनुष्य करू शकतो. 3 प्रकारची शक्ती भगवंताने या देहामध्ये दिली. म्हणून सर्व देहामध्ये श्रेष्ठ देह मनुष्य देह आहे. देवाने देह दिला.
म्हणून देवाचे उपकार आहेत. देवाला विसरायचं नाही. पूज्यपाद डोंगरे बाबा सांगायचे, दो बात को याद कर जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजे श्री भगवान. सर्व विसरला चालेल पण दोन गोष्टी विसरू नका. ते म्हणायचे, एक देवाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मृत्यूला विसरू नका. देवाला का विसरू नका? या जगामध्ये सर्वात मोठे उपकार देवाचे आहेत. तुम्ही म्हणाल देवाने काय दिले आम्हाला? एका वाक्यात सांगू का? देवाचे सर्वात मोठे हेच उपकार आहेत की कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेतून आपल्याला वाचवलं. हे सर्वात मोठे देवाचे उपकार आहेत. तुम्ही म्हणाल देव दिसत नाही. दिसत नाही, मी तुम्हाला दिसणारे देव सांगतोय. आता हिमालय देवाचं स्वरूप आहे, गंगा देवाचं स्वरूप आहे, गोमाता देवाचं स्वरूप आहे, अतिथी देवाचं स्वरूप आहे, बालक भगवंताचं स्वरूप आहे, आईवडील देवाचं स्वरूप आहे, ब्रह्मगिरी देवाचं स्वरूप आहे. आणि या प्रसंगात मला प्रामुख्याने चिंतन आपल्या पुढे मांडायचं आहे. संत देवाचं चालतं बोलतं स्वरूप आहे. संत ते माझे निज स्वरूप. म्हणून दिसायला मानव, असायला देव, त्यांना संत म्हणावं. महाराज म्हणले, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. दिसायला मानव आहेत, त्यांना केवळ मानव समजू नका, साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. संत देवाचं स्वरूप आहे, बालक देवाचं स्वरूप आहे, अतिथी देवाचं स्वरूप आहे. या प्रसंगात सांगायचे मला, संत देवाचं प्रत्यक्ष स्वरूप आहेत. एक देवाला विसरायचं नाही. तुम्ही म्हणा संत काय देतात? संत काय देतात? मज निरंतर जागविती. संत काय देतात? जागृती देतात, जागवतात, त्यांना संत म्हणतात. जगत असतो त्याला जीव म्हणतात आणि जगवितो त्याला देव म्हणतात. जो जगवितो त्याला देव म्हणतात. जगत असतो त्याला काय म्हणतात? जीव म्हणतात. आणि जे जागवतात त्यांना संत म्हणतात. संत जागवतात. जागवणं चांगलं आहे का? असा एक श्लोक मी तुम्हाला सांगेल. शास्त्रकार असं सांगतात की 7 जणांना जाग करू नका, पाप लागतं. कोणाकोणाला जाग करू नये? शत्रूला जाग करू नये. पहिला, आरी नृपंच शार्दूलम कितीचे बालकम तथा परश्वान मूर्खंच सप्त सुप्तांना प्रबोधयेत. शत्रूला जाग करू नये, राजाला जागा करू नये. किती झाले? 2. आरी नृपंच शार्दूलम सिंहाला जागा करू नये, रानडुक्करला जागा करू नये. 4. आरी नृपंच शार्दूलम कितेच बालकम तथा लहान लेकराला जागा करू नये. परश्वान कुत्र्याला जागा करू नये. 6. 7वा मूर्ख माणसाला जागा करू नये. 7 जणांना जागा करू नये. आज श्लोकात नाही पण दुसरे आणखी सांगतो, आग्यामत जागा करू नये. साप जागा करू नये. यांना जाग केलं तर पाप लागतं. संत जागवतात. दुसरा एक श्लोक सांगतो, या 7 जणांना जाग केलं तर पाप लागतं. आता 7 जणांना जाग करा, त्यांना जाग केल्यानंतर पुण्य मिळतं. कोणाकोणाला जाग करावं? विद्यार्थी पहिला, विद्यार्थ्याला जाग करा. पांथः प्रवासी मनुष्य, विद्यार्थी पांथा सेवकः. 3. क्षुधार्थी, ज्याला भूक लागलेली आहे पण न जेवता झोपी गेलेला आहे, जाग करा, पुण्य मिळेल, जीव घाला. विद्यार्थी पांथा सेवका क्षुधार्थी 4 झाले. भय कातरहा, झोपेत एखादा घाबरत असेल, जाग करा. भांडारा प्रतिधारींच 8 ते 10 काल्याचं कीर्तन आहे. 10:30 10:15 स्वयंपाक तयार पाहिजे महाप्रसादाचा, पण 9 वाजले तरी आचारी झोपलेला आहे, उठवा त्याला. त्याच्या पुढचा अंगरक्षक.
या 7 जणांना जागं केलं तर पुण्य मिळतं. नीट ऐका, श्लोकात नाही पण अभंगात आहे. आणखी एक कीर्तनात आणि प्रवचनात, जर शेजारचा जर झोपी जात असेल तर जागं करा, पुण्य मिळतं. कथा निद्रा भंग करावा भोजनी, महाराज वर्णन करतात. संत जागवतात, संत शिकवतात, संत सांभाळतात. हे संतांचं कार्य आहे. संत आणखी काय करतात? संत संतांना जागवतात. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. संत संतांना जागवतात. संत सामान्य माणसाला जागवतात. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा भावे चरणी चुकवी व्यथा. बस, संत सामान्यांना जागवतात, संत संतांना जागवतात. याहीपेक्षा सांगू, संत देवाला जागवतात. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. संत संतांना जागवतात, संत साधकांना जागवतात. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरानी बोधत, उठा जागे व्हा. संत जागवतात, हे संतांचं कार्य आहे. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञ वृत्तीने राहायचं आहे. देवाला विसरायचं नाही, संतांना विसरायचं नाही. तुम्ही म्हणाल असं संतांचं काय कार्य आहे? महत्त्वाचं कार्य सांगतो. पहिला मुद्दा आपल्यापुढे स्पष्ट करतो की जीवनामध्ये कृतज्ञ वृत्तीने राहा. 2 प्रकार सांगता येतील, एक कृतज्ञ आणि दुसरा कृतघ्न. आज महाराष्ट्र पाहायला मिळतो, त्याला कारण संत आहे. जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वात श्रेष्ठ देश आपला भारत देश आहे. जगामध्ये विशेष काय तर भारत देश विशेष आहे. भारत देशामध्ये विशेष काय? महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष काय? वारकरी संप्रदाय विशेष आहे. काय वारकरी संप्रदायामध्ये? तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातले आहात म्हणून महाराष्ट्र विशेष म्हणता का? तसं नाही. मी एका प्रमाणात सांगतो. महाराज म्हटले उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, बरोबर. पण एक सांगा, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे आहे? फक्त महाराष्ट्रात आहे. म्हणून नेहमी सांगत असतो, हिमालय देवभूमी, वृंदावन प्रेमभूमी, काशी मुक्तिभूमी, नर्मदा मातीचा तट तपोभूमी, तर महाराष्ट्र ही संतभूमी आहे. महाराष्ट्रामध्ये जितके संत अवतीर्ण झाले तितके संत कोणत्या राज्यामध्ये नाही आहेत. आपलं भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म मिळाला. महाराष्ट्र ही संतांची खाण आहे. किती संत आहेत महाराष्ट्रामध्ये? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, इथं संतांची मांदियाळी सांगितली. नंतर सांगतो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, पूजनीय गंगागीर महाराज, मराठवाड्यामध्ये ठाकूर बाबा, पूजनीय जोग महाराजांचे 4 शिष्य, पूजनीय मामासाहेब, मारुतीबुवा, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, पूजनीय स्वामी महाराज. आणि स्वामी महाराजांच्या नंतर ही संतांची मांदी आली पाहायला मिळते. हे सर्व संतच आहेत. विशेष महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदाय. तुम्ही म्हणाल संत काय देतात? संत ग्रंथ देतात. काय देतात? ते सहज बोलले तरी त्यांच्या सहज बोलण्यामध्ये, सहज बोलणे हित उपदेश, त्यांच्या बोलण्यामध्ये हिताचा उपदेश आहे. ज्ञानोबराय म्हणले, रिकाम तोंड करू गेले बरोबर, गीतायशी गोडा तुळले. सहज, त्यांच्या सहज बोलण्यामध्ये ब्रह्मरस आहे.
सहज ब्रह्मरसाचे पारणे. संतांच्या सहज बोलण्यामध्ये ब्रह्मरस आहे. संतांचं कार्य हे आहे. संत ग्रंथ देतात. ग्रंथातून काय मिळतो? ग्रंथातून काय मिळतं? ग्रंथातून पंथ मिळतो. काय मिळतो? आणि पंथातून भगवंत मिळतो. 11वा श्रीपती येणे पंथे. पंथ कोण देतात? येण्याची पंथे चालो जाता. पण कोणता पंथ? मार्ग दावून गेले दयानिधी संत ते. संत पंथ देतात. पंथातून परमात्मा भेटतो. परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करतात. म्हणून त्यांचे उत्सव करायचे आहेत. कृतज्ञ वृत्तीने राहिलं पाहिजे. जर माणसाच्या जीवनामध्ये कृतज्ञ वृत्ती जर नसेल तर आपल्यापेक्षा पक्षी चांगले आहेत. पक्षी, पशु चांगले आहेत. ते कृतज्ञ वृत्तीने राहतात. मला एक सहज दृष्टांत आठवला, सांगतो. एक साधू एका जंगलातून प्रवास करत होते. काय प्रकार घडला की एका वाळलेल्या झाडाला आग लागलेली होती आणि त्या झाडाच्या उंच टोकावर पक्षी बसलेला होता. आग्नेच्या ज्वाळा त्या पक्षापर्यंत जात होत्या, पण पक्षी तिथून निघत नव्हता. साधूचा अंतःकरण दयाघन. साधूने टाळी वाजवली, आवाज दिला, तरी तो पक्षी तिथून जात नाही. मातीचं ढेकूळ घेतलं, मारण्याचा प्रयत्न केला, आव केला, तरी तो पक्षी तिथून जात नाही. साधू कोण राहुल्या गेला नाही. साधू जोरात ओरडले, त्या पक्षाला म्हणले, पक्षा आग लगे वृक्ष को जल रे पंख. वृक्षाला आग लागलेली आहे, अग्नीच्या ज्वाळा तुझ्यापर्यंत येत आहेत, तू इथून निघून जा. जर नाही निघून गेलास तर पंख जळतील, तू मरशील. हे ज्यावेळेला साधू सांगू लागतात त्यावेळेला तो पक्षी ऐकतो. पक्षी म्हणतोय, महाराज अग्नीच्या ज्वाळा माझ्यापर्यंत येत आहेत, चटके मला बसतायत, मी मरणार हे मला कळतं, पण इथून का जात नाही? फार गोड उत्तर दिलं त्या पक्षाने. लक्षपूर्वक ऐका. महाराज का जात नाही याचं उत्तर असं आहे, फल खाया ही इनका. तो पक्षी सांगतोय, महाराज हे झाड आत्ता वाढलं व पूर्वी हिरवगार होतं. माझं आयुष्य गेलं या झाडावर. इथले मी पानं खाल्ली, फुलं खाल्ली, फळं खाल्ली, नवे नवे माझ्या विष्ठेने फांद्या खराब केल्या. झाड हिरवगार असेल तर थांबावं आणि वाढल्यानंतर सोडून द्यावं. वाक्य लक्षात आलं तर पहा. झाड हिरवगार असेल तर घरात ठेवावं आणि वाढल्यानंतर वृद्धाश्रमात पाठवावं. मला माणूस म्हणत नाहीत, मला पक्षी म्हणतात, असा तो पक्षी म्हणतोय. लक्षात आलं तर पहा. का जात नाही? महाराज फल खाया हे इनका, गंदे के हे पाक, यही हमारा धर्म है, जलेंगे इनके साथ. जिथं पक्षी कृतज्ञ वृत्तीने राहतो तिथं आपण मनुष्य आहोत. या संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे त्यांचं पुण्यस्मरण करणं आहे. एक कृतज्ञ भाव आणि दुसरा कृतज्ञ भाव. कशाला कृतज्ञ म्हणतात? एक मनुष्य जंगलातून प्रवास करत होता. त्याच्या मागे वाघ लागला. त्यांनी बघितलं, जीव वाचवण्याकरता उंच अशा झाडावरती चढला. पण काय नसीब असेल, ज्या झाडावरती चढला त्या झाडावर अगोदर अस्वल बसलेलं होतं. वरती अस्वल, खाली खाली काय? वाघ. त्या झाडाला असं चक्र मारता येते. घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो मनुष्य, काय त्याची अवस्था असेल. तो वाघ त्या अस्वलाशी बोलू लागला, मला भूक लागलेली आहे, माझी भीती जशी त्या माणसाला आहे तशी माझ्यापासून भीती तुला सुद्धा आहे. एक काम कर, या माणसाला खाली ढकलून दे, मी खाईल, निघून जाईल.
त्या अस्वलाने मनात विचार सुरू केला की हा घरातला कर्ता असेल, याला ढकलून देणं, हा जर मेला तर याचा परिवार अनाथ होईल, लेकरं अनाथ होतील, हे पाप मी करत नाही असं अस्वलाने विचार केला. तू एक काम कर, त्या अस्वलाला खाली लोटून दे, मी खाली निघून जाईल, तुझी भीती नाहीशी होईल. तो मनुष्य म्हणू लागला वाघाला, माझ्यापेक्षा बलवान आहे अस्वल, पण काळजी करू नका, अंधार पडू द्या, रात्र झाल्यानंतर ती झोपी जाईल, मग तुम्ही म्हणतात मी तसं करेन. संध्याकाळ झाली, वाघ आणि अस्वल, वाघ खाली आहे, अस्वल आणि मनुष्य शेजारी शेजारी आला. मनुष्य त्याला म्हणू लागला, आहे बघ दोघांची भीती सारखी आहे, आता समदुःखी आहेत आपण, एक काम करू, तू निवांत झोप, मी जागा राहतो. अस्वल शेजारी आलेलं होतं, रात्र झालेली होती, अंधार होता. अस्वल झोपलं, पण जागसूत झोपलं. जागसूत शब्द लक्षात येतो ना आपल्या. आणि त्या माणसाने अस्वल झोपलेलं पाहून त्या अस्वलाला लोटलं. ज्यावेळेला लोटलं ना, ते जागसूत झोपल्यामुळे उठून बसलं, फांदी धरली, खाली पडलं नाही. पण अस्वल फार सुंदर एक वाक्य बोललं. अस्वल म्हणू लागला, आता मला कळालं की याला मनुष्य म्हणतात. दृष्टांत संपला. त्या अस्वलाने त्या माणसाला खाली लोटलं नाही, हा काय केला, उपकार केला. पण याने मात्र त्याच्यावर काय केला, अपकार केला. याला म्हणतात कृतघ्न. आपल्या जीवनामध्ये कृतज्ञतेचा दोष होऊ नये म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याचं जर पुण्यस्मरण केलं तर पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. बस, त्यांचं नामस्मरण केल्यानंतर आपल्यासारख्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लाभ आहेत. पहिला लाभ पुण्य प्राप्त होतं, दुसरा लाभ पाप जातात, तिसरा लाभ मनुष्य देवप्रिय होतो. बरं का, पहिला लाभ सांगितलं पुण्य प्राप्त होतं, दुसरा लाभ पाप जातात. तुका म्हणे पापे जाती संताच्या जपे, दुसरा लाभ. तिसरा लाभ आपल्या जीवनातील अज्ञान नाहीसं होतं. महाराज म्हटले, तैसे हरपले आपण पे पावे, तै पाहता संता ते गिवसावे, पुढे ऐकावे वानावे तेची सदा. तिसरा लाभ. चौथा लाभ मनुष्य देवप्रिय होतो. कसा देवप्रिय होतो? भगवान म्हटले, अर्जुना ते भक्त मला प्राणापेक्षाही आवडतात. कोणते भक्त? तेही प्राणापरवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. खरं सांगू का, भगवान म्हटले, जे माझी पूजा करतात, जे माझं वर्णन करतात, ते मला विशेष आवडत नाहीत. जे माझ्या संतांची पूजा करतात ते मला विशेष आवडतात. नव्हे तुम्ही संतांची पूजा करा, तीच मला पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवप्रिय व्हायचं असेल तर संतांचा उत्सव केला पाहिजे. आणि याच्या पुढचं वाक्य सांगेल, जर आपल्या जीवनामध्ये देवाचं दर्शन करायचं असेल तर संतांची उत्सव केली पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. अर्थात संत महात्मे जीवाला आता त्यांचे उत्सव करणं म्हणजे त्यांच्या चरित्राचं गुणगान करणं एक, त्यांचे उत्सव करणं म्हणजे त्यांनी दिलेल्या वाङ्मयाचा आपल्या जीवनामध्ये पारायण करणं, त्या महात्म्यांचे उत्सव करणं म्हणजे त्यांची शरणागती करणं, त्या महात्म्यांचे उत्सव करणं म्हणजे आपलं जीवन त्यांच्याप्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. तुम्हाला देवापर्यंत पोचायचंय, काहीच करू नका, फक्त संतांची संगती करा. तुम्ही मनात संत दिसत नाहीत,
अगदी सोपं सांगतो. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबरांची संगत करणं आहे. तुकोबरांची गाथा वाचणं म्हणजे तुकोबरांची संगती करणं आहे. जीवनामध्ये फक्त संतांची संगती करावी. एकदा संतांनी आपल्याला जवळ घेतलं की परमात्मा हृदयाशी लावतो. काय प्रमाण आहेत बघा महाराजांचे. धरी जेत्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. एक अभंग आहे तुकोबरांचा. महाराज म्हटले तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात. माझी विनंती तुम्हाला, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा अनाथ अपराधी पतित परिपाय वेगळा. तुकोबराय म्हटले मला माहिती आहे, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना. एकदा संतांनी आपल्याला जवळ घेतलं की परमात्मा हृदयाशी लावतात. दृष्टांत आहे, लक्षपूर्वक ऐका, फार मधुर दृष्टांत आहे. जीवनामध्ये एकदा संत विचाराचा, संत चरणाचा स्पर्श झाला की परमात्मा आपल्याला हृदयाशी लावत असतात. काय झालं, रामसेतूचं कार्य चालू होतं आणि त्या रामसेतूच्या कार्यामध्ये नरनील जांबुवंत हनुमानजी सेवा करत होते. त्या सेवेमध्ये एक छोटीशी खारुताई, ती सुद्धा सेवा करत होती. अंगावरती वाळू घ्यावी आणि त्या सेतूवरती जाऊन अंग झटकावं. ते सेवा करत असताना काय घडलं, त्या प्रसंगामध्ये एका वानराचा त्या खारुताईच्या अंगावर नकळत पाय पडला. ती ओरडली आणि तिचा ओरडण्याचा आवाज प्रभूंपर्यंत गेला. का ओरडली, तर तिच्या नाकातोंडातून रक्त आलं. प्रभूचं अंतःकरण दयाघन. प्रभू धावत आले. प्रभूने त्या खारुताईकडे बघितलं, तिला उचललं, तिच्या अंगावरून हात फिरवला. आजही खारुताईच्या अंगावर प्रभूची बोटं साक्ष देतात. ती खारुताई बघा कशी आहे, आजही तिच्या अंगावर प्रभूची बोटं साक्ष देतात. प्रभूने नाकातोंडाचं रक्त पुसलं, अंगावरून हात फिरवला आणि तिला हृदयाशी लावलं आणि तिला विचारलं, बोल, हे हाल तुझे कोणी केले? खारुताई म्हटली, प्रभू कोणाचं नाव सांगू? प्रभू म्हटले, जो असेल त्याचं नाव सांग. मग खारुताई हळूच म्हटली, प्रभू तो तुमचाच आहे. म्हणले, कोण आहे? म्हणजे हनुमानजी. हनुमानजी म्हटल्यानंतर हनुमानजी उपस्थित झाले, हात जोडून सांगितले, प्रभू काय आज्ञा आहे? म्हणजे का आज्ञा काय नाही, ही खारुताई काय म्हणते? हनुमानजीने हात जोडून सांगितलं, प्रभू माफ करा. माझा नकळत पाय पडला. प्रभू म्हटले, नकळत पाय पडला म्हणून ती जिवंत आहे. त्या खारुताईला विचारलं, खारुताई बोल, काय शिक्षा करू हनुमानजीला? त्यावेळेला खारुताईने जे वाक्य सांगितलं फार सुंदर आहे. खारुताई सांगते, प्रभू माफ करा, हनुमानजीला शिक्षा करू नका. मग उलट मी त्यांना धन्यवाद देते की त्यांच्या चरणाचा स्पर्श मला झाला म्हणून तुम्ही मला हृदयाशी लावलं. दृष्टांत संपला. संत विचाराचा स्पर्श झाला की परमात्मा जवळ घेतात आणि ज्या दिवशी परमात्मा जवळ घेतात त्या दिवशी निश्चितच त्याची निवारी मी जन्म मरण. मानवी जीवन केवळ भोग भोगण्याकरता नाही, तर मानवी जीवन हे मरण मारण्याकरता आहे. वाक्य नीट ऐका. या जगामध्ये एक ब्रह्मविद्या जर सोडली तर बाकीच्या विद्या फक्त पोट कसं भरावं एवढं शिकवतात. म्हणून या जीवनाचा पुरुषार्थ खरा हाच आहे. माझे महाराज गुरुजी सांगायचे, माणसाने कोणती विद्या शिकावी? ते म्हणायचे, मरण मारणारी विद्या शिकावी. कोणता पुरुषार्थ करावा जीवनामध्ये? तो पुरुषार्थ फक्त या देहामध्ये करता येतो की सावता महाराजांनी पुरुषार्थ केला, तुकोबरायांनी
पुरुषार्थ केला. जीवनातला खरा पुरुषार्थ हाच आहे. कोणता पुरुषार्थ आहे? की आपल्या जीवनामध्ये अज्ञान नष्ट होणं, आपल्या जीवनामध्ये जीवदशा संपणं, आपल्या जीवनामध्ये एका वाक्यात मरण संपणं. कारण या जगात सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर मरणाचं दुःख आहे. तसे तर 4 प्रकारची दुःख मोठी आहेत, असंख्य दुःख आहेत, पण ठळक ठळक 4 प्रकारची दुःख सांगतो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. 4 प्रकारची दुःख आहेत. पहिलं दुःख आहे का? जन्माचं दुःख आहे. या गर्भवासाच्या दुःखाच्या भीतीने मुनी लोक मुक्त झाले. मुनी मुक्त झाले. भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. पहिलं दुःख जन्माचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना, मातीच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी. पहिलं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. दुसरं दुःख रोगाचं दुःख आहे. नीट ऐका, कोणतं दुःख आहे? रोगाचं. शरीर रोगाचे भांडार, रोगाचं दुःख आहे. तिसरं दुःख आहे का? म्हातारपणाचं दुःख आहे. चौथं दुःख मृत्यूचं दुःख आहे. विस्तार करत नाही, फक्त एकच सांगतो. सर्वात भयानक दुःख 2 प्रकारचे आहेत. एक म्हातारपणाचं दुःख आणि त्याच्या पुढचं मृत्यूचं दुःख. खरं म्हणजे म्हातारपण यावं असं कोणाला वाटत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही. ऐका जरा लक्षपूर्वक. आलं म्हातारपण, काय करू शकतो आपण? काय करू शकतो? बोला. काहीच करू शकत नाही. फार झालं तर पांढरे झालेले केस काळे करू शकतो. आणि ज्या अवस्थेमध्ये जगाचं नाही सांगत मी तुम्हाला, स्वतःची इंद्रिय स्वतःला धोका देतात. कानाने ऐकू येत नाही, कोणाच्या? तुमच्या नाही, माझ्या. कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने आयुष्यभर म्हणत असतो माझा डोळा, माझे कान. स्वतःची इंद्रिय स्वतःला धोका देतात. म्हणून नम्रपणे सांगेल, लक्षपूर्वक ऐका. डोळे चांगले आहेत तोपर्यंत भरपूर ग्रंथ वाचून घ्या. कान चांगले आहेत, अर्थात कानाने जोपर्यंत चांगलं ऐकायला येतं तोपर्यंत चांगलं भरपूर ऐकून ठेवा. गुडघे चांगले आहेत तोपर्यंत आळंदी पंढरीची वारी पायी करून घ्या. पुन्हा सांगेल, जोपर्यंत गुडघे चांगले आहेत तोपर्यंत आयुष्यामध्ये एक वेळा काशीनं नर्मदा मातेची प्रदक्षिणा करून घ्या. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, खाल्लेलं अन्न पचत नाही, स्वतः कमवलेली संपत्ती असते पण मालक दुसरे झालेले असतात. खिशात 1 रुपया राहत नाही. बोला. फार झालं तर याच्या नावावर उतारा असतो, बरोबर, पण घरातून उतारा झालेला असतो. आणि सर्वात वाईट, ज्यांच्याकरता जीवन जाळलेलं असतं ती घरातली माणसं नीट बोलत नाहीत. हे म्हातारपणाचं दुःख आहे. ऐका जरा लक्षपूर्वक. म्हणून आमचा वारकरी जसा जसा म्हातारा होतो तसं तसे कीर्ती वाढत जाते. जीवन देवाला समर्पित केल्यामुळे तो जसा जसा म्हातारा होतो तसा तसा परमात्मा त्या वारकऱ्याची सेवा करून घेतो. अजून सांगतो,
चेहऱ्यावरची चमक निघून गेलेली असते. आयुष्यामध्ये ज्यांच्याकरता जीवन समर्पित केलं ती माणसं दूर होतात, घरातली परकी होतात. महाराज म्हणजे कळत नाही तुला, शेवटी कळेल, कळो येईल. प्राणप्रयाणाचे राहती निराळी म्हणून या भ्रमात नाही राहायचं. तारुण्य सतत राहत नाही, सत्ता सतत राहत नाही, संपत्ती सतत राहत नाही, या गोष्टी बदलते असतात. म्हातारपणामध्ये मृत्यूची चाहूल लागते, पश्चाताप होतो. अरे रे, ज्यांच्याकरता मी नाही ती पापं केली ती एक नीट माझ्याशी बोलायला तयार नाही. आयुष्यामध्ये कधी पंढरीची वारी केली नाही, आयुष्यामध्ये कधी आळंदी पाहिली नाही, आयुष्यामध्ये एक वेळा तरी ज्ञानेश्वरी वाचली असती तरी बरं वाटलं असतं. पश्चाताप होतो. आणि मरण येण्याच्या आत जसं जसं मरण जवळ येईल तशी तशी माणसाची मानसिकता कमकुवत होत जाते, लक्षात ठेवा. म्हणून म्हाताऱ्या माणसाला म्हातारपणामध्ये अन्न कमी लागतं, मानसिकतेचा आधार मोठा असावा लागतो. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना फक्त एवढंच म्हणा, दादा जेवण झालं का, तुमची तब्येत चांगली आहे का. एक सांगू का, मुलगा भले कमी जेवायला देत असेल काय हरकत नाही, पण मुलांनी एवढं जरी म्हटलं तुमची तब्येत चांगली आहे का, दादा नुसतं प्रेमाने जरी बोलला तरी त्या आईवडिलांचं पोट भरतं. म्हातारपणातच अतिशय भयानक दुःख आहे. आणि याच्या पुढचं दुःख सांगतो, मरणाचं दुःख आहे. आणि ते कोणी असू द्या, आया सो जाएगा राजा रंक फकीर, एक दिन तो जाना पडेगा, काया कुटिया खाली करना पडेगा. या जगामध्ये काही गोष्टी अनिश्चित असतील, पण एक गोष्ट निश्चित आहे, त्याचं नाव मृत्यू आहे. ऐका जरा, काही नियम काहींना नाही आहेत, पण एक नियम सर्वांना आहे. तुम्ही हायवेने प्रवास करत असताना टोल सर्वांनी भरला पाहिजे, हा नियम सर्वांना आहे का? आहे सर्वांना? नाही, नाही. पण या जगात तुम्ही जन्माला आलात, प्रत्येकाने श्वास घेतलाच पाहिजे. नियम सर्वांना बोला. गरीब असला तरी तोच नियम आणि श्रीमंत असला तरी तोच नियम. तुम्ही जन्माला आलात, या शरीराकरता अन्न आणि पाणी बोला घेतलंच पाहिजे. नियम सर्वांना सारखा आहे. या जगात तुम्ही जन्माला आलात ना, मग एक दिवस मरावंच लागेल. येत नाही उरू आले अवतार. ज्यांच्या वास्तव्याने इतिहास घडला ते गेले. या जगाच्या इतिहासामध्ये न्यूटन सारखा शास्त्रज्ञ, सॉक्रेटिस सारखा तत्ववेत्ता, स्वामी विवेकानंदासारखे युगपुरुष आणि प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र कोणी जरी असले तरी प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागला. याही पुढे काय बोलू. दिल्ली ज्यांनी घडवली ते युधिष्ठिर निघून गेले. मध्य प्रदेश ज्यांनी घडवला ते मानधाता निघून गेले. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते क्रांतीवीर निघून गेले. याचा अर्थ असा आहे, या जगामध्ये मृत्यू निश्चित आहे. मृत्यू निश्चित म्हणण्यापेक्षा वाक्य विसरू नका, जगणं अनिश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. खरं सांगा, तुम्ही आपण आतापर्यंत जगता जगता मरत आलो का मरता मरता जगत आलो? लोक म्हणतात महाराज देवाची कृपा, आज मरता मरता वाचलो. वाक्य ऐका, दिला या काळी अवकाश म्हणून रात्री मनुष्य झोपी जातो, हा निसर्ग आहे. आणि सकाळी उठून बसतोय, भगवंताची कृपा आहे. बरे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. या जगामध्ये मृत्यू निश्चित आहे.
आमचे गुरुजी एक गोड दृष्टांत सांगायचे. मरावं लागेल हे प्रत्येकाच्या अंतःकरणात ठसले सुद्धा. हे कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे असं काही नाही, प्रत्येकाला कळतं. नवे नवे ट्रकीच्या मागे सुद्धा वाक्य वाचायला मिळतं. प्रत्येक जण सांगतो एक दिवस जायचंय जायचंय जायचंय. काय झालं? एका माणसाची मोटरसायकल हरवली. 8 दिवस झाले तो चोरच सापडेना. ती गाडीचा तपास लागत नव्हता, चोरही सापडत नव्हता. ज्याची मोटरसायकल होती तो वैतागला. काय त्याच्या मनात आलं, दादा तो स्मशानात जाऊन बसला एकटाच. येणारी जाणारी माणसं पाहू लागली, हा एकटा का बसला? स्मशानात एकटं जात असतात का? जात नसतात, शेवटी न्यावं लागत असतं. हा एकटा का बसला म्हणून एकाला विचारला, का रे 4 तासापूर्वी मी या रस्त्याने गेलो, तू इथंच बसलेला आहे, आता तिकून आलो तर तू इथंच बसला, का बसला? तो म्हटला माझी मोटरसायकल हरवली. मग विचारणाऱ्याने त्याला विचारलं, का रे तुझी जर मोटरसायकल हरवली असेल तर पोलीसकडे तक्रार दे. तो म्हटला पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार दिली. 8 दिवस झाले तो चोर सापडत नाही. तेव्हा तो चोर आता जरी नाही सापडला तो केव्हा ना केव्हा इथंच येणार आहे म्हणे. कुठे येणार आहे? मग त्याची वाट पाहतो, केव्हा येतो केव्हा येतो. मृत्यू निश्चित आहे, पण मरण सामान्य समजू नका. मरणाच्या प्रसंगी 4 प्रकारचं दुःख आहे. पहिलं दुःख आहे पापात्मक. आयुष्यभर केलेलं पाप डोळ्याच्या समोर उभं राहतं, पापात्मक दुःख. दुसरं दुःख मोहजन्य दुःख. मी चाललो पण माझ्या नातवाचं कसं होईल, माझ्या मुलाबाळाचं कसं. सर्वात जास्त दुःख माणसाला मोह देतो. कोण देतो? बघा तुम्ही, कल्पना करा. मळ्यात राहणारा ग्रस्त गावाकडे निघाला, मोटरसायकलवर बसलाय. घरच्यांनी विचारलं कुठे चाललात? म्हणजे गावात चाललो. म्हणजे एक काम करा, एकादशी आहे, आज निर्जला आहे. पण आपली काही निर्जला नसते. गावात चालले तर येता येता फराळीचं घेऊन या. काय आणायचंय? म्हणजे साबुदाणा घेऊन या, भगर घेऊन या, शेंगदाणे घेऊन या. खिशात 500ची नोट होती. गेला दुकानात. पण योग असा की दुकानात पोहोचण्याच्या आधीच कोणाचा तरी फोन आला म्हणून खिशामध्ये हात घातला आणि मोबाईल काढत असताना कुठतरी 500ची नोट पडली. दुकानात गेल्यानं सांगितलं 2 किलो भगर द्या, 1 किलो शेंगदाणे द्या, 2 किलो साबुदाणे द्या. बाजार घेतला आणि पैसे देण्यासाठी म्हणून खिशामध्ये हात घातला. पहिले या खिशात पैसे नाहीत, या खिशात पैसे नाहीत. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की कुठतरी रस्त्यावर पैसे पडले. खरं सांगा, पैसे हरवल्यानंतर बरं वाटतं ना? काय वाटतं? बरं वाटतं? मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, सामान्यपणे जर 500ची नोट हरवली तर इतकं वाईट वाटतं, जाताना एवढं सोडून जायचंय, किती वाईट वाटत असेल? मोहजन्य दुःख, पापात्मक दुःख. तिसरं दुःख वेदनात्मक दुःख. एका केसाच्या ठिकाणी हजारो विंचू चावल्याचं दुःख होतं. वेदनात्मक दुःख. लोक म्हणतात पहा कसा गुचक्या देतो, कसा पाय ओढतो. असंही दुःख होतं. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता मारिती तोडीती यमाचे किंकर. भयानक दुःख आहे. आणि याच्या पुढचं दुःख आहे आगामी. साक्षात यम दोघांना दिसतात. जो जातो त्याला आणि त्या गावातल्या कुत्र्यांना. कारण धर्मराजाच्या बरोबर कुत्रा स्वर्गात गेला होता आणि त्या कुत्र्याने बघितले यम कसे असतात. तेव्हापासून गावात यम आले रे आले की ते कुत्र्यांना ओरडता येत नाही. मग ते काय करतात? काय म्हणतात तुमच्याकडे? विवळतात. आणि ज्या रात्रीला कुत्रे जास्ती विवळतात त्याच्या दुसऱ्या दिवशी चौकामध्ये 4-2 म्हातारी माणसं एकत्रित येतात आणि ते म्हणतात रात्री फार कुत्रे विवळत होते, कोणाचा नंबर आहे? म्हणजे हे सोडून. जो जातो त्याला
इतकं भयानक दुःख आहे, मृत्यूचं आहे. तुम्ही मला महाराज मरणाचं दुःख सांगितले तुम्ही. हो, या दुःखातून मुक्त होण्याकरता काही उपाय आहे का? आहे ना. काय उपाय आहे? सोपं उदाहरण. ज्याला वाटत असेल मला जन्माचं दुःख नकोय, रोगाचं दुःख नकोय, म्हातारपणाचं दुःख नकोय, मृत्यूचं दुःख नकोय, त्याने काय करावं? त्याने एकच करावं, त्याने भगवत स्वरूप व्हावं. उदाहरणार्थ, आपण कोण आहेत? अहम ब्रह्मास्मी. भगवान म्हटले ममाई वंशो जीव लोके. तो का म्हणे कायची की व कुठे जीव निराळा. याकरता मग जीव जर परमात्मा स्वरूप आहे तर मग दुःख का भोगतो? त्याचं उत्तर आहे, त्याने देवाची संगती सोडली. आणि देवाची संगती सोडल्यामुळे तो कोण झाला? दुःखी झाला. उदाहरणार्थ, मीठ कशापासून तयार होतं? पाण्यापासून. कुठल्या पाण्यापासून? समुद्राच्या. बरोबर. आता त्या समुद्राची व्याप्ती, समुद्र म्हटले की सखोल, समुद्र म्हटले की अमर्याद, समुद्र म्हटले की रत्नाकर, अशी ज्या समुद्राची संपत्ती आहे, श्रीमंती आहे, असा समुद्र त्याच्या लाठीपासून, त्याच्या पाण्यापासून काय तयार झालं? मीठ तयार झालं. आता ते मीठ अगदी छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत येतं. त्याने व्यापकता सोडली, लहान झालं, प्लास्टिकच्या पिशवीत आलं. तिथं येऊन थांबत नाही, डायरेक्ट सांगतो उकळत्या पाण्यात पडावं लागतं त्याला. बरोबर आहे ना? याचा अर्थ त्या मिठाला सुद्धा दुःख भोगावं लागतं. कशामुळे? उत्तर आहे समुद्राची संगती सोडली म्हणून. पण तेच मीठ नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे. बस तसं आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी का? त्याला कारण आहे आपण देवाची संगती सोडली म्हणून. मग आपल्या जीवनात दुःखच नको असेल तर काय व्हावं? देवाची शरणागती करावी. आणि शरणागती करत असताना देवाचीच करावी. जीवाने जीवाची शरणागती करू नये, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने फक्त देवाला शरण जावं. जीवाने जीवाला शरण जाऊ नये. हाय दुःखी तोही दुःखी. काय मिळणार आहे? दुःखच मिळणार आहे. आमचे गुरुजी सांगायचे, एकादशीच्या घरी शिवरात्र आली, गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे जीवाने जीवाची शरणागती करू नये, जीवाने जडाची शरणागती करू नये. जीवाने फक्त कोणाची शरणागती करावी? देवाची करावी. पण देव शब्दाचा अर्थ काय? देव शब्दाचा पहिला अर्थ आहे जो व्यापक आहे. देव शब्दाचा दुसरा अर्थ आहे ज्याची तिन्ही कालामध्ये सत्ता आहे. आणि देव शब्दाचा अर्थ आहे जो कसा आहे? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम, अशी ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे. म्या बोलविला बेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, जो जगाते जाळीता. समुद्राला ज्याने रेषा मारून दिली, ही ज्याची सत्ता आहे. एवढंच नव्हे तर वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेने हलतंय तो देव आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, ही ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे. वाक्य ऐका. नुसते कान असून चालत नाही, ऐकण्याची शक्ती ज्यांनी दिली त्याचं नाव देव आहे. चाले हे शरीर कोणाचे असते? एक म्हटलं पायाचे असते. प्रेताला पाय नसतात का? बोला. त्याच्यातली चेतना शक्ती ज्याने दिली ना त्याचं नाव देव आहे. अनेक वाक्य सांगतो. असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमामध्ये त्याचं नाव देव आहे. एक ब्रह्मांड म्हणजे
काय प्रमाणित महाराजांचे अनंत ब्रह्मांडे उदरी, पण त्याच्या पुढचं प्रमाण सांगितलं अनंत ब्रह्मांडे एका रोमायशी देंडे. एक ब्रह्मांड म्हणजे खाली 7 ताल आहेत, वरती 7 आहेत. किती भुवन आहेत? 14 भुवन आहेत. 14 भुवन एकत्रित 7 खाली, तल तलातल सुतल असे ते वर्णन केले. सुरलोक, जनलोक, मरलोक, स्वर्गलोक अशी वरती 7 आहेत. ते विचार सगळं चिंतन आलेलं आहे. त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमाच्या ठिकाणी आहेत त्याला देव म्हणतात. अशा देवाची शरणागती करायची. बरं, शरणागती केल्यानंतर जो मज होय अनन्य शरण. पण देवातही प्रकार सांगतो. झालेले देव, केलेले देव आणि स्वयंभू देव. स्वर्गातले देव झालेले आहेत. 100 यज्ञ केल्यानंतर मनुष्य इंद्र होतो. काशतमक संपत्ती स्वर्गीची आहे. पण हे झालेले देव कुठपर्यंत राहतात? पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं रे संपलं की मग तया पुण्याची पावटी सवेच इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. झालेल्या देवाची शरणागती नाही करायची. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी पूजने विठ्ठल महाराज घुले सांगायचे. ते म्हणायचे वा इंद्राचा फक्त बारदाना मोठा आहे म्हणायचे. झालेल्या देवाला शरण जायचं नाही. शेतातले देव बांधावरचे आपण केलेले आहेत का झालेले आहेत? शेंदरी हेंदरी दैवते. जो परमात्मा स्वयंभू आहे, स्वयंभू हा माझा विटीवरी उभा. जो परमात्मा आनंद कसा आहे? आनंद अद्वय नित्य निरामय असा जो परमात्मा आहे, महाराज म्हटले त्याची शरणागती करायची आहे. आणि कशी करायची? तर जो मज होय अनन्य शरण. अनन्य, अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. मासा जसा पाण्याशी अनन्य आहे त्याप्रमाणे देवाची शरणागती करायची आहे. जीवना वेगळी मासोळी. पुढचं नाही सांगायचं आहे मला, फक्त एवढंच सांगायचं आहे. मासा जसा पाण्याशी अनन्य आहे तसं भक्त देवाशी अनन्य असलं पाहिजे. भक्त शब्दाचाच अर्थ आहे भक्त. भक्त म्हणजे काय? जो देवाशी विभक्त नाही त्याचं नाव काय? भक्त आहे. अनन्य. लेकरू आईशी अनन्य असतं लहानपणी. मी लेकरू शब्द वापरला याकरता. म्हणून ते आई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बघा तुम्ही, त्या लेकराला तहान लागली तरी त्या आईला जाणवते. भूक लागली तरी आईला जाणवते. का? ते अनन्य आहे. म्हणून देवाकडे गेल्यानंतर मागत बसू नका. आपण देवाकडे मागणं याचा अर्थ त्याला कळत नाही का याला काय दिलं पाहिजे म्हणून? मागायचं नाही. मागायचं झालं तर एवढंच मागावं, तुझा विसरण व्हावा. बस हेची दान देगा, फक्त तुझं स्मरण राहू दे. म्हणून देहाकरता काम आहे आणि जीवाकरता प्रभूचं स्मरण आहे. म्हणून राम राम स्मरा आधी. पुन्हा प्रमाण सांगतो. आता मध्यंतरी सांगितलेलं उठा जागे व्हारे आता स्मरण करा. जर प्रभूचं स्मरण केलं तर माणसाला मरण मंगलमय करता येतो म्हणण्यापेक्षा मरणावर क्रांती करता येते. मरणावर विजय मिळवता येतो. ज्यांचं आपण पुण्यस्मरण करत आहोत त्यांचे आजीगुरु स्वानंद सुखनेवासी पूजनीय सद्गुरु जोग महाराज. मरणावर क्रांती आहे. अनेक महापुरुषांचे चरित्र सांगता येतील. म्हणून देवाची शरणागती करायची. जो मज होय अनन्य. करत असताना कशी करायची? अनन्यतेने करायची. एक प्रसंग सांगतो. एक 2-4 वर्षापूर्वी मैयाच्या किनारी गेलो होतो. नर्मदा मातेच्या किनारी अधूनमधून जात असतो. आजच्याही 15 दिवसाला मी मैयाच्या किनारीच होतो. मागच्या परिक्रमा सुरू झालेल्या होत्या. अनेक भाविक परिक्रमा करत होते. आपल्या येवल्या तालुक्यातले भरपूर भाविक भेटले आम्हाला.
तर त्याच्यामध्ये एक ज्या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणी एक माताजी भेटली. ती मुंबईची होती. 3:30 पावणे 4ची वेळ झाली. मी आपलं उठून बसलो तर ती माताजी प्राणायाम करत होती, योगासनं करत होती. त्यांना विचारलं, माताराम आप कहाँ के हो? बोले मुंबई. नर्मदे हार आप कहाँ के हो? मुंबई. मग त्यांना मराठीत विचारलं, मुंबई कुठले आहात तुम्ही? दुसरा प्रश्न असा विचारला, माताजी आपल्याबरोबर कोण आहे? कारण ते एकट्याच होत्या. कोण आहे? त्यांनी उत्तर दिले, माझ्याबरोबर नर्मदा माता आहे. वा. दुसरा प्रश्न केला, माताजी आपल्याकडे काही दिसत नाही, आता परिक्रमा करत असताना अंथरायला पाहिजे, थंडीचे दिवस आहेत, स्वेटर पाहिजे नाही का, हातात काय पाहिजे, पाणी पिण्याकरता एखादा डबा पाहिजे, जेवणाकरता एखादं ताट पाहिजे, हे परिक्रमेतलं साहित्य लागतं ना. त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. मी त्यांना विचारलं, माताजी आपल्याजवळ बाकी काही दिसत नाही. त्यांनी फार गोड उत्तर दिलं. ते म्हटले, महाराज आपण काही बरोबर घेतलं का मैया लक्ष देत नाही, काहीच घेऊ नका, मैया काहीच कमी पडू देत नाही. याला म्हणायचं अनन्य. जो मज होय अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म मरण. भगवान म्हटले, मी त्याला जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त करतो. याकरता जीवाने अन्याची शरणंगती करायची नाही. शरणंगता शरण्य मीची एकू, मला एकट्याला शरण यायचंय. आणि शरण जात असताना एकाला शरण जायचंय. आणि एक वाक्य सांगू, जो एक आहे तो देव आहे. जो एक आहे तो सर्वाघटी राम देहादेही एक. एको देव सर्वभूतेषु गुढहा. एका देवाला शरण जायचे. जो एकविधतेने जात असतो तो कालांतराने एकरूपतेला पोचत असतो. म्हणून भगवान म्हणले, मला एकट्याला शरण ये. असतो असा थोडक्या वेळेमध्ये या ओवीचा काही भाव मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे वैकुंठ अशी पूजनीय विठ्ठल बाबा, बाबांचं ते सादर राहणं, पण चिंतनाची बैठक फार सुंदर, सर्वांना कळेल अशी याच्यामध्ये सांगायचे. आणि त्या काळामध्ये एक काळ असा होता, खरं म्हणजे शूटिंग चाललंय पण तरी गांभीर्याने बोलतो. मागचा एक काळ असा होता की लोक म्हणायचे, वा काय कीर्तन केलं. एक काळ विद्वत्तेचा होता. एक काळ, त्या काळामध्ये पूजनीय शांताराम गुरुजी, पूजनीय मामासाहेब, ऐका, पूजनीय रंगनाथ गुरुजी परभणीकर, पूजनीय दुंडा महाराज, पूजनीय शंकर महाराज खंदारकर, अशी मोठमोठ, पूजनीय एकनाथ महाराज देगलूरकर, अशी मोठमोठी विद्वान मंडळी महाराष्ट्रात संत होती. एक काल विद्वानांचा होता. काल बदलला. त्या काळामध्ये विद्वत्तेला महत्त्व देणारी मंडळी होती. ते म्हणायचे, काय चिंतन मांडलं. त्या काळामध्ये जो विद्वान असेल तो पूज्य होता. अलीकडचा काळ बदलला. आता विद्वान नाही, आता विनोदप्रियता पाहिजे. पण विनोदप्रियता मनोरंजन करेल पण तुमचा उद्धार करू शकत नाही. उद्धार होईल. आणि कीर्तन आणि प्रवचन ही विनोदा करता नाही, ही मनोरंजना करता नाही, ते मनशुद्धीचं व्यासपीठ आहे. हे भगवत दर्शना करताय, अंतकरण शुद्धी करताय, अर्थात मनोविकृती दूर करण्याचं व्यासपीठ म्हणजे कीर्तन प्रवचन आहे. त्या काळामध्ये विद्वत्तेत ज्यांनी काळ घालवला, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये योगीराज तुकाराम बाबा, माऊली, अशी मोठमोठी संत होऊन गेली. पण त्यानंतरचा काळ सांगतो की पंढरपुरामध्ये ज्यांनी त्या काळामध्ये, पंढरपुरात म्हणण्यापेक्षा आळंदीने आणि पंढरी अर्थात वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी सखोल चिंतन करून आणि समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्या काळात विद्वान लोकांमध्ये
ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं वैभव, जिल्ह्याची कीर्ती गाजवली, असं थोर व्यक्तिमत्व अवघड असं चिंतन मांडत असत. म्हणून थोड्या मोठ्यांनी त्यांना अवघड शास्त्रीय पदवी बहाल केली, ते पूजनीय विठ्ठल बाबा. आणि बाबा, माझं भाग्य समजतो की बाबांना मला पाहण्याचा योग आला. म्हणून अधूनमधून ज्यावेळेला अंदरसूलचं नाव निघालं की आमच्या डोळ्यापुढे फक्त विठ्ठल बाबा. आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. आणि बाबांचं पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्ताने हे प्रवचनाचं पुष्प अर्पण करण्याचा योग आलाय, माझं भाग्य समजतो. असतो आपलं जीवन अनमोल आहे. आपल्या जीवनामध्ये एक एक श्वास अनमोल आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही. तेव्हा उरलेल्या आयुष्यामध्ये तरी नामचिंतनाचे आश्रित व्हावं. आळंदी पंढरीची वारी करावी. वारकरी संप्रदायासारखा डोळस, वारकरी संप्रदायासारखा दूरदृष्टिकोन असलेला पंथ या जगात नाही आहे. का नाही याचं म्हणण्याचं कारण सांगतो. जीवनामध्ये चालत असताना कोणाच्या मागे चालावं, त्याचं उत्तर आहे संतांच्या मागे चालावं. लेकराने, एका वाक्यात सांगू का, निर्भय आणि निश्चिंत जीवन जगायचं असेल तर लेकराने आईचा हात सोडू नये. कोणाचा हात सोडू नये? आईचा हात सोडू नये. मी तुम्हाला नम्रपूर्वक एकच सांगेल, आपलं जीवन आनंदमय बनवायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांचा हात सोडू नका, आपलं कल्याण होईल. दररोज 10-20 ओव्या कशानं वाचा. तुम्ही म्हणाल वाचता येत नाही, वाचता येत नाही. आज कळत नाही, वाचलं तरी कळत नाही, ठीक आहे, नाही कळणार, पण सातत्य ठेवा. एक दिवस माऊलींची कृपा होईल आणि ज्ञानेश्वरी तुम्हाला कळू लागेल. मी मोठ्यांचं उदाहरण सांगतो, ज्यांनी 50 वर्ष ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं. किती वर्ष? माझं भाग्य, मी लहानपणे 97, 98, 99 आणि 2000 या कालावधीत पूजनीय दुंडा महाराज 90 87 88 89 90 तो काल, 87चा 88चा 89चा काल आणि 90चा काल चातुर्मासामध्ये पूजनीय दुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी थोडी ऐकायला मिळाली. मी लहान होतो, चातुर्मासाला होतो, गुरुवर्य बाबांकडे होतो, बोधे बाबांकडे. आणि त्या काळामध्ये प्रातस्मरणीय गुरुदेव, आज ज्यांचं कीर्तन आहे तुंतुने महाराज शास्त्री आणि मी, पूजनीय भाऊंकडे, महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठमोठे विद्वान कीर्तनकार ज्यांच्याकडे शिकली ते गुरुवर्य आमचे हरिभाऊ महाराज, भाऊ महाराजांकडे मी शिकायला होतो. त्या काळामध्ये दुंडा महाराजांचाही थोडंसं श्रवणाचा योग आला. ज्यांनी 50 वर्ष ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन केलं, त्यांचं मत आहे, इतके वर्ष जरी चिंतन आम्ही करत आलो तरी ज्ञानेश्वरी यथासांग कळालीच असं मात्र नाही. कळेलच असं नाही, पण कळत नाही म्हणून वाचू नका असं नाही. कळेल, पण केव्हा कळेल? की ज्यावेळेला त्यांची कृपा होईल तेव्हा कळेल. ज्ञानेश्वरी वाचा. नाही वाचता येत, बोट फिरवा. बोट फिरवल्यानंतर तुमचा बोट आज नुसता ग्रंथावर फिरत नाही. वाक्य ऐका, तुमचा बोट नुसतं वळवांवर फिरत नाही. तुम्ही ज्या दिवशी श्रद्धेने ज्ञानेश्वरी ग्रंथावरती बोट फिरवाल, तो बोट ज्ञानेश्वरी नसेल तर तो बोट ज्ञानोबरायांच्या हातात असेल. आणि ज्या दिवशी माऊली आपला बोट स्वतःच्या हातात घेतील त्या दिवशी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असतो झालेलं चिंतन पूजनीय बाबांच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा सांगेल, हे जीवन कृतार्थ बनावं, हे जीवन मंगलमय बनावं,
हे जीवन सार्थकी बनावं यासाठी दिवसातून 2-5 हजार तरी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. ज्ञानोबराय तुकोबा यांचं स्मरण करा, पांडुरंगाचं स्मरण करा. कसा परमार्थ करावा, तुम्हाला सध्याच्या काळात जर प्रश्न निर्माण होत असतील तर एकच उत्तर देईल, आमच्या विठ्ठल बाबांकडे पाहून परमार्थ करावा. पूजनीय मामांकडे, जोग महाराजांकडे, आदर्श जीवन जी जगणारी महापुरुष होऊन गेली त्यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. त्यांच्याकडे पाहून परमार्थ केला की निश्चित जसं त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपला काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. असतो या ठिकाणी प्रवचनाचा सुयोग आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या द्वारा, त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचे नियोजक आमचे सुरोडे महाराज यांच्या आग्रहाने येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद करून माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे श्री ज्ञानादेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावता महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानादेव प्रभु रामचंद्र भगवान की, भारत माता की जय.